आता आपल्याला पाहायचा आहे प्रॉब्लेम सेट 5 मधला क्वेश्चन नंबर 6. फाइंड द डिस्टन्सेस बिटवीन द फॉलोइंग पॉईंट्स. त्यामध्ये आपल्याला 3 सब क्वेश्चन्स आहेत. तर आपल्याला काय सांगितलं, डिस्टन्सेस काढायचा आहे, म्हणजे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे ए बी. एचे आपल्याला कॉर्डिनेट्स दिले आहेत, बीचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत. एचे कॉर्डिनेट्स आहेत A0, बीचे कॉर्डिनेट्स आहेत 0A. Let A x1 y1 A0 and B x2 y2 0A. Means काय झालं आहे, x1 इज इक्वल टू A, y1 इज इक्वल टू 0, x2 इज इक्वल टू 0, y2 इज इक्वल टू A. By distance formula, distance of AB equal to in the square root x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square. 0 A 0 minus A minus 0 the whole square. आता इथे 0मधून मायनस ए गेला म्हणजे आन्सर आलं मायनस ए द स्क्वेअर, आणि एमधून मायनस 0 गेला म्हणजे ए उत्तरला एचा स्क्वेअर, म्हणजे दोन्हीकडे काय आलं ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, म्हणजेच ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. कशामध्ये आहे, इन द स्क्वेअर रूट आहे, म्हणजे आता आपल्याला स्क्वेअर रूट काढून टाकावा लागेल. देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट इन द स्क्वेअर रूट 2a, किंवा आपण लिहू शकतो और a इन द रूट 2. कोणताही आन्सर लिहा, आन्सर तुमचं बरोबर आहे. सेकंड सब क्वेश्चन आहे आपला पी क्यू. डिस्टन्स ऑफ पी क्यू. पीचे कॉर्डिनेट्स आहेत -6 -3 आणि क्यूचे कॉर्डिनेट आहेत -1 9. बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू, तुम्ही हे लेट करून देणारच आहात, x1 y1 म्हणजे काय आहे. मग तुम्हाला हवं तर आणखीन एक लाईन तुम्ही लिहू शकता, x1 इज इक्वल टू -6, y1 इज इक्वल टू -3, x2 इज इक्वल टू -1 अँड y2 इज इक्वल टू 9. तो डायरेक्ट हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. डिस्टन्स फॉर्म्युला लिहा, त्याच्या पुढे तुम्हाला हवं असेल तर डिस्टन्स फॉर्म्युला म्हणून तिथे इंडिकेट करा, म्हणजे काय होईल, समोरच्याला कळेल, अर्धा मार्क तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, ओके. आता मी लिहून घेतलेलं आहे -1 -6 द होल स्क्वेअर प्लस 9 - द होल स्क्वेअर, -1 प्लस 6 9 प्लस 3, 6मधून 1 गेले 5 राहिले, 9 प्लस 3 इज इक्वल टू 12, 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर, 5 स्क्वेअर 25, 12चा स्क्वेअर 144, आन्सर आहे 169 आणि तो आहे 13चा स्क्वेअर, किंवा आपण म्हणूया 169चा स्क्वेअर रूट आहे 13. देअरफॉर डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू 13. तुम्ही सेंटेन्स लिहू शकता, देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज 13 युनिट्स, किंवा डायरेक्ट तुम्ही हे उत्तर दिलं तर त्याला तुम्ही काय करणार आहात, ब्रॅकेट करणार आहात. थर्ड सब क्वेश्चन काढायचा आहे आपल्याला. डिस्टन्स बिटवीन आर एस. x1 y1, x1 आहे -3a, y1 आहे a, x2 आहे a, y2 आहे -2a. बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ आर एस a -3a द होल स्क्वेअर मायनस प्लस इन द सेकंड ब्रॅकेट -2a -a द होल स्क्वेअर, a प्लस 3a द होल स्क्वेअर -2a -a, म्हणजे आन्सर आला आहे -3a, आणि हा a प्लस 3a इज इक्वल टू 4a, 4a द होल स्क्वेअर प्लस -3a द होल स्क्वेअर. 4aचा स्क्वेअर आहे 16a स्क्वेअर -3aचा स्क्वेअर आहे प्लस 9a स्क्वेअर, दोन्हींची प्लस केल्यानंतर आन्सर 25a स्क्वेअर. 25a स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आहे 5a. देअरफॉर डिस्टन्स ऑफ आर एस इज इक्वल टू 5a, किंवा सेंटेन्स डायरेक्ट लिहू शकता, देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स आर अँड एस इज 5a युनिट्स.